शिवसेनेची पक्षबांधणी पुन्हा एकदा होताना दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात माजी आमदार काँग्रेसचे जे आहेत त्यांनी प्रवेशही केला कालच शिंदेंच्या हस्ते. तर नेमकं काय सांगाल? काय कशा प्रकारच्या सूचना पक्षश्रेष्ठीने दिल्या आहेत आणि काय नेमकी समोरची भूमिका आपली असणार आहे शिवसेनेची? हो, मी इकडचा आता पूर्व विदर्भाचा समन्वय आहे, उपनेता आहे म्हणून त्यांनी आमच्यावरती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी खांद्यावरती जबाबदारी दिली आहे आणि आता 2 माजी आमदार आलेले आहेत. मोरगाव रेंजचे चंद्रिकापूरजी आणि देवरी आमगावचे ससरामजी, हे 2 माजी आमदार आलेले आहेत आणि खात्री आहे प्रत्येक विधानसभामध्ये आम्ही 30,000 सदस्य नोंदणीचा कार्यक्रम आम्ही करतोय आणि 30,000 सदस्य नोंदणीमध्ये आमचा लक्ष्य आहे की अनेक माजी आमदार जे निवडणूक लढून चुकलेले आहेत किंवा लढण्यास इच्छुक आहेत, अशा मोठ्या लोकांना आम्हाला आमच्या 32 विधानसभामध्ये मजबूत करायचं आहे. जेणेकरून उद्याच्या भविष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की 14 सारखी, तर आम्ही ते तयार असायला पाहिजे. तर नक्कीच आम्हाला पण वाटतंय की पूर्व विदर्भामध्ये शिवसेना लोक एका काळामध्ये हसायचे का इथं काय आहे? पण आता एकनाथ शिंदे साहेबांनी जी ताकद दिली आहे, त्यांचे जे दूरदृष्टीचे विजन आहेत, त्या माध्यमानं आम्हाला आमचा पक्ष वाढवण्यासाठी खूप संधी मिळत आहे. तर नक्कीच ते आज 2 आलेत, अजूनही खूप सारे बाकी आहेत. आम्हाला पण वाटते की नंबर 1चा पक्ष कसं पूर्व विदर्भामध्ये कसं करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यांनी कौतुक केले आपलं. नक्कीच मुलांचा कौतुक पालकच करत असतो आणि पालकाकडून कौतुक झालं तर मुलांना सुद्धा आनंद वाटते. तशा पद्धतीनंच मला तो कालचा जो दिवस होता भारावल्यासारखं होतं आणि शिंदे साहेबांनी पाठ थोपटली, कौतुक केलं. माझ्या कार्याचा खरं तर मतदारसंघामध्ये जे केलेल्या कामाचा मला फल मिळालं असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.